फॅन्ड्री या सिनेमातनं शालू ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या राजेश्वरी खरात लवकरच आपल्याला दिसेल आयटमगिरी या नव्या सिनेमातून। विशेष म्हणजे फॅन्ड्री चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला एकही संवाद देण्यात आलेला नव्हता। मात्र आयटमगिरी या सिनेमात राजेश्वरीची भूमिका रोमॅन्टिक असेल असं टीजरकडे पाहिल्यावरती लक्षात येते। महत्त्वाचं म्हणजे धक सिनेमासाठी स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळवलेल्या अभिनेता हंसराज जगताप हा बाल कलाकार सुद्धा यामध्ये असणार आहे। अविराज प्रोडक्शन्स यांची निर्मिती असलेल्या आयटमगिरी या सिनेमाचं दिग्दर्शन प्रदीप टोंगे आणि मंगेश शेंडगे यांनी केलं असून रोहित नागभिडे यांचं संगीत असेल। फॅन्ड्री नंतर आयटमगिरी या सिनेमात आपण राजेश्वरी खरातला नव्या भूमिकेत पाहायला नक्कीच उत्सुक आहोत। मात्र त्यासाठी आपल्याला सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल। या बातमीबद्दलचे आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये। तसंच हा व्हिडिओ लाईक करून शेअर सुद्धा करा। हाय, मी उषा जाधव। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।